नमस्कार. कुक विथ कल्याणीमध्ये आज आपण 1 किलोच्या प्रमाणात झणझणीत चुलीवरचं मटण रस्सा कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्याआधी एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 किलो मटण स्वच्छ धुवून निथळून घेतलं आहे. लसणाचे 3 ते 4 गाठी घेतले आहेत आणि अद्रक घेतले आहे. साईडला 2 मध्यम आकाराचे कांदे परतून घेतले आहेत. त्याच्यातच मी कच्चा मसाला ॲड केला आहे आणि पेस्ट तयार करून घेतली. इथे मी 2 मध्यम आकाराचे टमाटर चिरून घेतले आणि थोडासा कांद्याचा पात आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतला आहे. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी कढई चुलीवर ठेवली आहे. त्यात मी 5 ते 6 पळी तेल घातलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यात तेजपत्ता घालायचं. नंतर थोडा कांद्याचं पात घालायचं. कांद्याचं पात हे ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाहीतर चिरलेला कांदा पण घालू शकता. ते झालं की अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि मध्यम आचेवर याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. साधारण एक 5 ते 6 मिनिटे लागलीत मला याला परतून घ्यायला. याला मस्त तेल सुटलं आहे. त्याच्यानंतर वाटलेला मसाला घालायचा. ते पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त मसाल्याला तेल सुटलं आहे आणि रंग पण बदलला आहे. त्याच्यात मी चिरलेला टमाटर घातला आहे. टमाटर छान मऊ होईस्तोवर परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता टमाटर छान परतून झालं आहे. त्याच्यात मी थोडं कोथिंबीर घातलं. कोथिंबीरला छान परतून घ्यायचं. अर्धा चम्मच हळद व अर्धा चम्मच गरम मसाला घातला आहे. ते मिक्स करून घ्यायचं. पोहे खायच्या चमच्याने मी इथे 1 चम्मच कोथिंबीर पावडर घेतलं आहे आणि 5 चम्मच मिर्च पावडर घेतलं आहे. मिर्च पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिर्च पावडर छान असं तेल सुटेपर्यंत कमी आचेवर शिजून घ्यायचं. आपला पूर्ण मसाला छान मस्त शिजला आहे. त्याच्यात आपण धुतलेले मटण घालूयात व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे मी मटण छान परतून घेतलं आणि झाकून ठेवलं आहे. एक 5 ते 6 मिनिटांनंतर अजून छान परतून घ्यायचं आणि प्लेट झाकून ठेवायची. आणखी 5 ते 6 मिनिटांनंतर आपण प्लेट उघडून बघूयात. बघू शकता हा 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 काय मटणला पाणी सुटलं आणि काय वाफा निघत आहेत. तुम्ही आधी बघितलेच असेल, मी इथं आधी पाणी टाकलेलं नव्हतं. चिकन असो वा मटण भाजीला आपोआपच पाणी सुटवतो. आपल्याला इथे थोडी काळजी घ्यावी लागेल. मटण बुडाला लागू नये म्हणून चमच्याने सतत चेक करत राहायचं. दहा ते 15 मिनटं शिजवल्यानंतर मध्ये मध्ये मी चेक करत होते की मटण बुडाला लागू नये म्हणून. तर तुम्ही बघू शकता मटणाला मस्त वाफ सुटलेली आहे आणि काय मस्त सुगंध येत आहे. मटणमधलं पाणी आटलं आहे. इथे मसाल्याचं पाणी होतं ते घातलं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे. ते चांगली उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आली आहे आणि मस्त झणझणीत अशी तर्री वर दिसत आहे. त्यानंतर आपण थोडी कोथिंबीर घालूयात. आहा,
तुम्ही बघू शकता रंग किंवा तर्री किती छान आलाय। तर कांद्या खोबऱ्याचं वाटण न करता कढईमध्ये चुलीवरचं मस्त असे झणझणीत मटणाची ग्रेव्ही, मटणाचा रस्सा करायचा असो किंवा सुक्खं मटण करायचं असो, या पद्धतीने नक्की करून बघा। रेसिपी एकदम सोपी आहे। तर ही रेसिपी चपाती असो, भात असो, भाकरी असो मस्त लागते। कधीतरी मटणामध्ये काही वेगळं ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। कमेंटमध्ये सांगा की ती कशी वाटली। तर पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।